आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरातून प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयात आणण्यात आले। कोरटकरला कडेकोट बंदोबस्तात कोर्टात नेलाय। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे। थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे। एकीकडे आपण पाहतोय शिवप्रेमी हे अतिशय आक्रमक आहेत। पहिल्या वेळेला ज्यावेळेला त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यावेळेला सुद्धा पोलिसांना अशाच पद्धतीने सुरक्षेत त्याला आणावं लागलेलं होतं, कारण हातात कोल्हापुरी पायतण घेऊन आणि चेहऱ्याला काळं फासण्याच्या तयारीतच हे सगळेजण गेलेले होते। आणि त्यानंतर आपण बघतोय पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने कोरटकरला आत नेलेलं आहे। मात्र इथे नेत असताना सुद्धा कपडे फाटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूर सत्र न्यायालयात आणण्यात आलेलं आहे आणि कडेकोट अशा बंदोबस्तात पोलिसांनी तिथे आणलेला आहे। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड खबरदारी इथे घेण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती? प्रशांत कोरटकरची आज पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे। मात्र आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आज न्यायालयात नेमकी काय सुनावणी होणार याकडे लक्ष असणार आहे। मात्र या सुनावणीसाठी प्रशांत कोरटकरला सकाळीच कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात आणल्याची माहिती जी आहे ती मिळते। मी सध्या न्यायालय परिसरामध्ये आहे आणि सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। कोल्हापूर न्यायालयाच्या बाहेरची सगळी दृश्य जी आहेत ती पाहायला मिळतात। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी काही शिवप्रेमींनी आत बसण्याचा देखील प्रयत्न केलेला। 2 दिवसांपूर्वी जी सुनावणी पार पडलेली होती त्या सुनावणी दरम्यान काही शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेत हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केलेला होता। त्यामुळेच आज कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला सकाळीच या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये आणलं की या सुरक्षेच्या दृष्टिकोनानं कुठेतरी खबरदारी घेण्याचा जो प्रयत्न आहे तो कोल्हापूर पोलिसांकडून केल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। अगदी आज न्यायालयात जे व्यक्ती येत आहेत त्या व्यक्तींची कसून चौकशी करत या प्रत्येक व्यक्तीला आत सोडलं जाते। प्रत्येकाची कागदपत्र जी आहेत ती पाहिली जात आहेत। प्रत्येकाचं काम काय असेल त्याबाबत माहिती घेतली जाते। कोल्हापूर पोलीस जे आहेत ते सतर्क आहेत, कारण 2 दिवसांपूर्वी जी सुनावणी झालेली होती त्या सुनावणी दरम्यान काही शिवप्रेमींनी आक्रमक होत कोरटकरवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्याच अनुषंगाने हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आता थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात देखील होणार आहे आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष असणार आहे। कोल्हापूर पोलीस जे आहेत ते तपासकामी या कोरटकरची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवण्याची मागणी देखील करणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सगळी दृश्य जर पाहिली तर आपण पाहतोय की पोलीस जे आहेत ते जे कोण या न्यायालयात आज येणार असतील त्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी घेत आहेत। कागदपत्र जे आहेत ती कागदपत्र पाहिली जात आहेत। या सगळ्या व्यक्तींची माहिती घेतली जाते। प्रत्येक व्यक्तीच्या नावाची नोंद देखील करण्यात येते, कारण हे जे प्रकरण आहे ते गेल्या काही दिवसांपासून पाहतोय कोल्हापूरकर जे आहेत ते कोरटकर विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसांपूर्वी कोल्हापूरकरांनी ज्या पद्धतीनं रोष व्यक्त केला होता, ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला होता, त्याच्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस जे आहेत ते कुठे सतर्क आहेत आणि हा सगळा बंदोबस्त जो आहे तो आपण पाहतोय कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे। या परिसरामध्ये प्रत्येक व्यक्तीला अगदी विचारपूस करूनच आत सोडलं जात असल्याचं पाहायला मिळते। हे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचं हे जे मेन गेट आहे त्या गेटच्या बाहेरच हे सगळे पोलीस जे आहेत थांबवण्यात आलेले आहेत। अगदी वाहनं सुद्धा असतील ती वाहनं सुद्धा विचारूनच आत सोडले जाण्याचं कुठेतरी कोल्हापूर पोलिसांकडून केलं जात आहे, कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनानं ही जी खबरदारी आहे ती खबरदारी घेत असल्याची सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। ही समोरील दृश्य देखील आपण पाहतोय, जे एक व्यक्ती जे ती आत जाते मात्र त्याला पोलीस जे आहेत ते आपलं जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र तपासताना पाहायला मिळतात। आज संपूर्ण दिवसभर या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर असाच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो असणार आहे। कोरटकरच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनानं कोल्हापूर पोलिसांनी सकाळीच कोरटकरला न्यायालयात आणल्याची माहिती जी आहे ती मिळते। सुरक्षेच्या बाजूनं पोलीस जे आहेत ते सतर्क आहेत। आज न्यायालयात पोलीस या कोरटकरच्या तपासाने कोरटकरची पोलीस कोठडी पुन्हा वाढावी यासाठी मागणी देखील करण्याची शक्यता आहे। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आज न्यायालय काय नेमका निर्णय देईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा।
नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल. तर सध्या आपण बघतोय अतिशय कडेकोट बंदोबस्तात कोरटकरला नेल्याचं सांगण्यात येत आहे.